वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये वाघ्या तर तिथंच आहे, त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहेत. सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी 10-20 पोलीस तिथं वाढवण्याची आवश्यकता आहे. ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काही दुमत नाही. म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता, ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला, वध केला, त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही, उगाच वादाचा विषय काढू नका. आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे अशी एकदम टोकाची भूमिका घेतात. हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. 2012ला पण हा प्रकार घडला होता. ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतूनं जे काय करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करतंय. त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही. ज्या व्यक्तीला काडीचीही अक्कल नाही आणि पिसाळल्यासारखं जो माणूस बोलतो त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर. फडणवीसांचे तळवे चाटण्यासाठी हा माणूस कुठल्याही थराला जाऊन बोलतो. एवढ्या ब्राह्मणांचा पुळका असेल तर याच पडळकरांनी त्या ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष व्हावं, स्वतःच्या जातीचा त्याग करावा. पडळकरांना माझा थेट सवाल आहे, पडळकरांना माझा थेट सवाल आहे की एवढा तुम्हाला ब्राह्मणांचा पुळका येतो आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडवर आक्षेप घेताय की सतत ब्राह्मणांना शिव्या देतात, टार्गेट करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सगळे ब्राह्मणच कसे काय असतात याचं उत्तर पडळकर देणार आहेत की नाही. आणि इतिहासामध्ये आम्ही काय नवीन शोध लावले? इतिहासामध्ये संशोधन केल्याशिवाय काही मिळत नाही. आणि जो खरा इतिहास आहे पडळकर, तुम्ही आम्हीच काय, कुणीच इतिहास लपवू शकत नाही. पण खोटा इतिहास आजपर्यंत ज्यांनी सांगितलाय, मांडलाय, बदनाम केलाय, पडळकर तुमचा सुद्धा इतिहास पुसण्याचं काम त्याच लोकांनी केलंय. त्यांचा एवढा पुळका तुम्हाला यायचं कारण काय? इतिहास घडवलाय मावळ्यांनी. पडळकर लक्षात घ्या, मेंदूचा वापर करा. इतिहास घडवलाय मावळ्यांनी, तो लिहिला नाही. लिहिला मनुवादी कावळ्यांनी, तो सोयीचा लिहिलाय. म्हणून तुमच्यासारखी माणसं त्यांची चाकरी करतात, लक्षात ठेवा. आणि पडळकरांनी तर संभाजी ब्रिगेडला खरं तर अक्कल शिकवूच नाही. अरे जो माणूस आपल्या कुलदैवताचा बिरोबाचा होऊ शकत नाही, जो माणूस धनगरांचा होऊ शकत नाही, तो माणूस समाजाचा काय होणार? पडळ सारखा माणूस हा लाचार म्हणून हा त्याच फडणवीसांच्या पायापाशी पडण्यासाठी उठसूट कुणावरही अत्यंत घाणेरडा आणि गलिच्छ बोलण्यासाठीच पाळलेला माणूस आहे. मला तर प्रश्न पडलाय, त्या सांगलीमध्ये एवढी पिसाळलेली कुत्री फिरतायत, पडळकर कस काय त्याच्यातून वाचले? का पडळकरला चावलेलं अजून काही दिसलेलं नाही कुणाला? कारण नाही त्यांना चावतात, मग हे कसं काय वाचतायत? कारण हे पिसाळल्यासारखं काहीही बरळतायत. आणि काय शरद पवारचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे? आजपर्यंत आमचा एकही नेता त्यांचं एखादं सामाजिक काम असेल, कोणी भेटलं असेल मला माहित नाही, पण आमच्या अध्यक्षापासून आम्ही कधीही कुणीही पवार साहेबांकडे अजून कधी आमचं काम घेऊन भेटायला गेलेलो नाही. आमचा पवार साहेबांचा तसा राजकीय किंवा सामाजिक काहीही संबंध नाही. आणि तुम्हाला जर लईच प्रश्न पडत असेल तर पवार साहेबांना जाऊन विचारा, हा आहे का तुमचं काय कनेक्शन म्हणून. पण विनाकारण त्यांनाही बदनाम करताय ना आम्हाला बदनाम करताय. पडळकर जीभ आवरा, पिसाळल्या कुत्र्यासारखं विनाकारण बडबड करू नका. नाहीतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून तुमची वेळीच
नसबंदी करा असं त्यांना आम्हाला सांगायला भाग पाडू नका.